भाऊसाहेब राणे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतो नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, लहान मुलं ही खूप संवेदनशील त्यांचं मन असतं आणि जसं त्यांचं मन संवेदनशील असतं तसं त्यांचे मन, त्यांची बुद्धी ही चिकित्सक असते. एखाद्या गोष्टीमध्ये ही गोष्ट अशीच का, तशीच का, हे असं केल्याने काय होतं, किंवा ते तसं केल्याने काय होईल, याच्या परिणामांची चिकित्सा त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्याची क्षमता हळूहळू रुजू होत असते. आणि ही रुजू होत असताना त्यांच्यामध्ये एक बालवैज्ञानिक सुद्धा जन्म घेत असतो. आपल्या बीड जिल्ह्यातील सुद्धा असाच एक बालवैज्ञानिक आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. त्याला आज आपण आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये बोललो आहे. त्याला बोलण्याचं कारण एवढंच की इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक ही जी भारत सरकारची जी स्कीम आहे, या स्कीमच्या अंतर्गत त्याला फेलोशिप मिळालेली आहे. आणि त्याच्याबरोबर त्याचे सहशिक्षक, शाळेमधले जे शिक्षक, अनमोल असं मार्गदर्शन त्या शिक्षकांनी केले आहेत. असे विज्ञान विषयाचे शिक्षक ज्यांना इन्स्पायर्ड फेलोशिप आणि राज्य सरकार पुरस्कार विजेते विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. या दोघांचे मी आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीने आणि सर्व समस्त श्रोते मंडळींच्या वतीने मी आपले अभिनंदन करतो सुरुवातीस आणि त्यांचं स्वागतही करतो. धन्यवाद सर. पहिलाच प्रश्न मी आपणास असा विचारतो की इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक भारत सरकार या विषयाच्या संदर्भानुसार इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक ही योजना नेमकी काय आहे, ही संकल्पना काय आहे, ही योजना केव्हा सुरू झाली, इथपासूनचा थोडासा आम्हाला इतिहास या आमच्या सर्व श्रोत्यांना सांगा जरा. खरं तर इन्स्पायर अवॉर्ड मानक ही योजना 2010-11 पासून पूर्ण देशभर सुरू आहे. आपल्या भारत देशाचं जो विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आहे यांच्या अंडर ही योजना पूर्ण देशभर आज तागायत सुरू आहे. एसटीचे जे सध्याचे सचिव आहेत आदरणीय अभय करंदीकर सर, बर, आणि त्याचबरोबर इन्स्पायर हेडच्या डॉक्टर नमिता गुप्ता मॅडम आहेत आणि संदीप बन्सल सर डीएसटीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन जे गुजरात ठिकाणाहून या इन्स्पायर अवॉर्ड मानकमध्ये एक चांगली भूमिका अदा करत आहे. त्याचे जे सर्व आहेत प्रोफेसर अनिलजी गुप्ता सर आणि बिपिन कुमार सर, PS गोयल सर सध्या अध्यक्ष आहेत NF फाउंडेशनचे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की सध्या वर्तमान जे डायरेक्टर आहेत NF फाउंडेशनचे ते डॉक्टर अनिरुद्ध रानडे सर, ते आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. आणि विशेष म्हणजे अतिशय चांगल्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रचार आणि प्रसाराचा त्यांनी वसा घेतलेला आहे. आणि ही इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना पूर्ण देशभर सर्व शाळांसाठी खुली आहे. अच्छा. आणि विशेष म्हणजे ह्या योजनेला लोकप्रिय करण्याचं काम या योजनेशी रिलेटेड असणारे आमच्या भारत देशातील असंख्य विज्ञान शिक्षक, त्याच्यामध्ये माझा सुद्धा समावेश आहे, त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि एक ऍक्टिव्ह रोल या योजनेमध्ये आमचे विज्ञान शिक्षक चांगल्या पद्धतीनं अदा करतायत, याचा मला मनस्वी आनंद आहे. या योजनेचा पाठीमाग 1-2 वर्षापूर्वी ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. जगामधील सर्वात मोठी शालेय विद्यार्थ्यांसाठी जी आयडिया कॉम्पिटिशन म्हणून तिची नोंद झालेली आहे, याचा मला विशेष आनंद आहे. सर, इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक योजनेमध्ये विद्यार्थी नॉमिनेशन प्रोसेस करतात, तर नेमकी ही प्रोसेस कशी आहे? कोणत्या विद्यार्थ्यांना, बोर्डाचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात का, किंवा म्हणजे काय त्याच्या संदर्भातल्या काही नियम व अटी काय आहेत? आता ही योजना मी आता सांगितलं, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व बोर्डाचे, मग CBSE असेल, ICSE असेल, किंवा त्या राज्याचे स्टेट बोर्ड असेल, केंद्रीय विद्यालय असतील किंवा नवोदय विद्यालय असतील, ह्या सर्वांसाठी ही योजना खुली आहे. आणि याला एकच अट आहे सर, याच्यामध्ये 6वी ते 10वीचे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. 4थी-5वीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये स्थान नाही. हेच महत्वाचा एक निकष आहे याच्यामध्ये. बर सर, आता जे नॉमिनेशन झाल्यानंतर या योजनेमध्ये सहभागी झालेले जे सर्व विद्यार्थी आहेत, इन्स्पायर्ड अवॉर्ड त्यांना दिले जातात का? म्हणजे सगळे नॉमिनेशन झालेल्यांना, आणि या विद्यार्थ्यांच्या आयडिया निवडण्यासाठी काही त्या संदर्भातून काही निकष किंवा काही असं काही क्रायटेरिया आहे का? अच्छा, खूप छान प्रश्न तुम्ही असं काही श्रोत्यांच्या मनातलं तुम्ही विचारलेला आहे. खरं तर याच्यामध्ये 5.5 ते 6 लाख विद्यार्थी प्रत्येक वर्षी नॉमिनेट होतात आणि सर्वांनाच हे इन्स्पायर अवॉर्ड दिलं जात नाही. याच्यामध्ये शॉर्ट लिस्टिंग प्रोसेस आहे. आणि निकष जर म्हटलं तर 6वी ते 10वीला तो विद्यार्थी असला पाहिजे आणि त्याची आयडिया इनोव्हेटिव्ह किंवा नाविन्यपूर्ण असली पाहिजे किंवा समाजासाठी ती उपयुक्त असली पाहिजे. या 2-3 क्रायटेरियावरती या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं आणि याच्यामध्ये 10% क्रायटेरिया वापरला जातो. सर, आता तुम्ही हे जे क्रायटेरिया किंवा निकष किंवा ह्याच्यात नॉमिनेशन हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशन वगैरे हा एक त्यातला एक भाग असतो. तुमच्या विद्यार्थ्यांचं तुमच्या शाळेच्या मार्फत रजिस्ट्रेशन होणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि हे
रजिस्ट्रेशन विज्ञान शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थी करतात, जो अंतिम इन्स्पायर्ड अवॉर्डचा रिझल्ट आहे असं आपण म्हणतो, किंवा त्या संदर्भातून ती प्रोसेस ती पुढे चालते, तर काय सांगता येईल? तर केंद्र शासनाची एक वेबसाईट आहे www.inspireaward.in म्हणून. बरं. त्याच्यावरती पहिल्यांदा विज्ञान शिक्षकांना किंवा त्या शाळांना रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित आहे आणि अच्छा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड दिला जातो. म्हणजे आपल्या जिल्हा परिषद कुर्ला शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यातील बहुसंख्य शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. क्या बात. आणि बरेच विद्यार्थी सुद्धा आपले इन्स्पायर प्राप्त आहेत आणि त्यांना त्यांचं नॉमिनेशन सुद्धा शिक्षकांनी करून घेतलेलं आहे. बरं. तर याच्यावरती नॉमिनेट केल्यानंतर त्याची शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर त्याचा रिझल्ट पण जाहीर होतो. राणे सर, देशभर ही योजना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना इन्स्पायर्ड अवॉर्ड हा सन्मानित करण्यात आला, असं काही तुम्हाला सांगता येईल का? ह्याचा अंदाजे जर आपण सर घेतला आणि या अवॉर्डची रक्कम किती असते किंवा त्याचा विनियोग कशा पद्धतीने करावा लागतो? की ही जी योजना आहे याच्यामध्ये 2010 ते 11 पासून आज ती सुरू आहे. म्हणजे साधारणतः 12 वर्षाचा जर आपण अंदाजे आढावा घेतला तर प्रत्येक वर्षी 50,000 विद्यार्थ्यांना पूर्ण देशभर हे अवॉर्ड दिलं जातं. बरोबर. आणि 12-25-60 जवळजवळ 6 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत हे अवॉर्ड. पूर्वी 2014 पूर्वी ही अवॉर्डची रक्कम होती ₹5,000. परंतु 5,000 मध्ये प्रोजेक्ट तयार करून त्या विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्ट लेव्हलला पार्टिसिपेट करणं थोडीशी रक्कम कमी होती. तेव्हा सर्व विज्ञान शिक्षकांनी शाळांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडे थोडीशी रक्कम दुप्पट करण्याची मागणी केली आणि 2014 नंतर आता हे अवॉर्ड ₹10,000 झालेलं आहे. आणि या 10,000 मधून विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट तयार करून त्याचं जाणं येणं वगैरे यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. राणे सर, हा सगळा इन्स्पायर्ड अवॉर्डच्या संदर्भातली आपण अतिशय खूप सविस्तर माहिती शिक्षकांना, बालकांना आणि पालकांना सांगितली आहे. पण आता मी तुमच्या शाळेकडे थोडंसं वळतो, कारण ही शाळा जिल्हा परिषदची शाळा आहे, पण शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन, शाळा, तुमची विद्यार्थी आणि तुमच्या एक विज्ञान शिक्षक म्हणून किती विद्यार्थ्यांना तुम्ही इन्स्पायर्ड अवॉर्ड हा पुरस्कार पटकावण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले किंवा प्रयत्नशील झाला? आतापर्यंत मी 2001ला शिक्षण सेवक म्हणून या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. वडवणी तालुक्यातील रुई पिंपळा या गावापासून मी या क्षेत्रामध्ये आलो. तर पारगाव जप्ती या ठिकाणी मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी तिथल्या 2 विद्यार्थ्यांना नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन जाण्याचा मला योग आला. त्यानं तांदळी घाट इथले 2 विद्यार्थी नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन गेलो. आणि त्याचबरोबर सध्या कुर्ला शाळेवरती मी काम करतोय. तिथला ओंकार असेल, यापूर्वीचे गायकवाड म्हणून एक विद्यार्थी होता, तर यांना नॅशनल अवॉर्ड पर्यंत मला नेता आले, याचा आनंद आहे. सर, म्हणजे हे फक्त विद्यार्थी जिल्हा पातळीवर गेले होते का काही राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर अशा काही इन्स्पायर्ड अवॉर्डच्या मानक योजनेमध्ये चमकले आहेत? आता मी तुम्हाला सांगितलं की तांदवडी घाटचे विकास खोसे आणि संजय खोसे असे 2 विद्यार्थी नॅशनल पर्यंत मी घेऊन गेलेलो आहे. आणि त्याचबरोबर पारगाव जप्तीचे 2 विद्यार्थी, एक सालगड्याचा मुलगा होता गणेश आनंदे आणि त्यानंतर संजय तिपाले नावाचे विद्यार्थी, ते नॅशनल पर्यंत मला नेता आले. आणि आता ओंकार नॅशनल लेव्हलला चमकलेला आहे. आणि माझी मुलगी आर्या 2018 मध्ये IIT न्यू दिल्लीला एक्झिबिशन झालं होतं, ते नॅशनल पर्यंत पोहोचलेली आहे. आता सर, राष्ट्रीय पातळीवर आपले 6 विद्यार्थी चमकलेले आहेत, म्हणजे तुम्ही या इन्स्पायर्ड अवॉर्डचा सुपर 6 मारलेला आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. हो, बरोबर. आता मला सांगा, हे राष्ट्रीय प्रदर्शन म्हणजे NLEPC दरवर्षी कुठं भरलं जातं किंवा तेथील परीक्षक यंत्रणा कशी असते परीक्षकांची? आता हे राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड जे काही प्रदर्शन आहे NLEPC आपण त्याला नॅशनल लेव्हल एक्झिबिशन अँड प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, हे नेहमी दिल्लीलाच भरतं आणि प्रगती मैदान न्यू दिल्लीला याचं आयोजन केलं जातं. काही अडचण आली तर IIT न्यू दिल्लीला इथे कधी कधी भरवलं जातं. याचे निकष जर आपण पाहिले तर याच्यामध्ये 10% क्रायटेरियानुसार आणि ती आयडिया युनिटिव्ह आहे का, नवीन आहे का, किंवा ती समाजाला उपयुक्त आहे का, या सर्व क्रायटेरिया लावून याचं सिलेक्शन त्या ठिकाणी करून शॉर्ट लिस्ट आयडिया केल्या जातात. आणि त्या शॉर्ट लिस्ट ज्या काही सुपर 60 आयडिया ज्या समोर येतात त्यांनाच पेटेंट रजिस्ट्रेशन आणि त्यांचं नॅशनल अवॉर्ड डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सर, तुमच्याबरोबर विद्यार्थी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्याच्याशी मला थोडंसं हेतुगुज करायचंय. ओंकार, आता सर म्हटल्याप्रमाणे की अंतिम सुपर 60 मध्ये बालवैज्ञानिकांमध्ये तुझी निवड झालेली आहे, तर ही अंतिम 60 मध्ये निवड होणारा तू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा एकमेव विद्यार्थी आहेस, त्याबद्दल तुझं अभिनंदन मी परत एकदा करतो. आणि तुला अंतिम सुपर 60 पर्यंत घेऊन जाणारे तुझं काय संशोधन आहे किंवा तुला मार्गदर्शन कोणाचं लाभलेलं आहे, आणि हे विशेष म्हणजे तुला या संशोधनाची कल्पना कशी सुचली, काय सांगशील याबद्दल आमच्या बालदोस्तांना सुद्धा आणि आपल्या सगळ्या श्रोते मंडळींना सुद्धा? मला याची कल्पना अशी सुचली की माझी आई कांदा कापताना डोळ्यात पाणी येत होती तिच्या. तर माझ्या आईच्या डोळ्याला आधीच त्रास होता आणि तिला कांदा कापताना खूप डोळ्यात पाणी यायची. आणि असे मी 2 वेळेस बघितले. आणि 3ऱ्या वेळेस बघितल्यानंतर मी आईला विचारले की आई तू रडती का? तर आईने सांगितले मी नाही,
तर प्रत्येकाच्या कांदा कापताना डोळ्यात पाणी येते. ते मला राहवलं नाही आणि त्यानंतर शाळेत गेल्यानंतर आमचे विज्ञान शिक्षक राणे सर, त्यांना मी विचारले की आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी काय येते. त्यांनी मला असं सांगितले, तू 4-5 दिवस विचार कर आणि मला नंतर विचार, मी ह्याचा तुला शास्त्रीय कारण सांगेल. घरी गेल्यानंतर मी फार विचार केला आणि त्यानंतर आईला कांदा कापताना मदत करायला लागलो होतो. फॅन खाली कांदा कापत होतो आणि अचानक लाईट आली आणि फॅन सुरू झाला. कांदा कापताना जो गॅस बाहेर निघतो तो गॅस फॅनच्या हवेने पुढच्या साईडला गेला. त्यानंतर तो गॅस माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. तर माझ्या मनात अशी कल्पना सुचली की जर आपण फायबर पाईपला जर मोटर बसून जर चाकू तयार केला तर डोळ्याला पाणी येणार नाहीत. तर मी रिमोट कंट्रोलची मोटर घेतली, पुढे मोटर बसवली आणि मागे बॅटरी बसवली. तर कांदा कापून बघितला तर डोळ्यात पाणी आले नाही. नंतर शाळेत गेल्यानंतर सरांना दाखवलं तर सरनी मग त्यानंतर मला शास्त्रीय कारण सांगितले. अरे वा, छानच की. ओंकार, तू तर काय मोठी कमाल केली आहेस. तू असंख्य गृहिणी किंवा मातांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं आहे असंच म्हणायला काही हरकत नाही. या संशोधनाबद्दल तू आणि तुझे मार्गदर्शक राणे सर निश्चितच कौतुकास पात्र ठरलेले आहेत. ओंकार, हा स्मार्ट चाकू तू जो बनवलेला आहे याला काही शास्त्रीय आधार आहे का, काय सांगता येईल? शास्त्रीय आधार म्हणजे प्रत्येक गृहिणीच्या आणि प्रत्येक हॉटेलमध्ये जे कांदा कापते त्यांनाही मदत होईल आणि ज्यांना दररोज कांदा कापायला लागतो आणि त्यांनाही मदत होईल. कांदा कापतो त्यामुळे त्या कांद्यातून गॅस बाहेर पडतो. तो गॅस बाहेर पडतो, काही सल्फर गॅस बाहेर पडतो. तो गॅस हवेमध्ये मिक्स झाल्यानंतर त्याची एसिड तयार होते. ती एसिड आपल्या डोळ्याला विजा करतात. त्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी यायला सुरू होते. हा जो स्मार्ट नाईफ आहे त्या मोटरीने तो गॅस आहे तर तो मोटरीने पुढे ढकेलला जातो. तो गॅस आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी येत नाही. अच्छा, ओंकार, खूप छान माहिती सांगितली. राणे सर, मी तुमच्याकडे येतो की ओंकारला जो स्मार्ट चाकू या संशोधनासाठी राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला आहे, मग हा राष्ट्रीय अवॉर्ड वितरण सोहळ्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? आता ओंकारला हे जे राष्ट्रीय अवॉर्ड भेटलेला आहे, विज्ञान भवन नवी दिल्ली, आपल्या देशाचे जे फ्लॅगशिप प्रोग्राम असतात आणि त्यांचे जे काही कार्यक्रम असतात ते त्या ठिकाणी होत असतात. राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतात. तर त्या भवनमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर की वेगळ्याच जगामध्ये गेल्यासारखं आम्हाला वाटलं. तेथील फर्निचर आणि तेथील भव्य असं स्टेज आणि ते पूर्ण भरगच्च सभागृह भरलेलं आणि तेथील कार्पेट गालीचे वगैरे पाहून आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि त्या विज्ञान भवनमध्ये पुन्हा पुन्हा जायची कशी संधी मिळेल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि तो जो शानदार कार्यक्रम झाला तो विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि एनआय फाउंडेशनचे त्यावेळचे अध्यक्ष होते PS गोयल आणि डायरेक्टर बिपिन कुमार सर आणि आमच्या इन्स्पायर अवॉर्डच्या प्रमुख जे आहेत डॉक्टर नमिता गुप्ता मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सुपर 60 विद्यार्थ्यांना हे इन्स्पायर अवॉर्ड त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालं. आणि हे 9th NLEPC म्हणजे 9व्या राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये वाटप झालेलं होतं. आतापर्यंत आपले 10 NLEPC पार पडलेले आहेत. राणे सर, आता ह्यात तुम्ही बोलता बोलता एक गोष्ट आता सांगितली की SSHP, यस, साकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम आहे. हा, म्हणजे नेमकी ही कन्सेप्ट काय आहे? मुलांना थोडंसं सविस्तर सांगा ना. अच्छा, श्रोत्यांना याच्या डिटेलमध्ये मला सांगायला खरं आवडेल. SSHP हे एक साकुरा सायन्स हायस्कूल प्रोग्राम, साकुरा नावाची एक ही कन्सेप्ट आहे. तर ही 2015 पासून आपल्याकडे सुरू आहे. एशियन कंट्रीज जे आहेत याच्यामध्ये जे काही युथ लेवलचे 10वी 11वी 12वी जे विद्यार्थी असतात ज्यांना रिसर्चची आवड आहे, विज्ञानाची आवड आहे, वेगळं काहीतरी करण्याची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांना जपान सरकार स्वखर्चानं टोकियो जपानला एक 7 दिवसाची एक शैक्षणिक एज्युकेशन टूरसाठी निमंत्रित करत असतं. आतापर्यंत ह्या योजनेअंतर्गत आपल्या देशातील जवळजवळ 320 विद्यार्थी या साकुरा सायन्स प्रोग्राम त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे त्यांना टोकियो जपानला जाण्याची संधी तेही जपान सरकारच्या पूर्ण खर्चानं त्या ठिकाणी झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, याच्याबरोबर काही शिक्षक आणि कोऑर्डिनेटर असे 51 शिक्षक आणि कोऑर्डिनेटर आतापर्यंत या टीम सोबत टोकियो जपानला जाऊन आलेले आहेत. कदाचित माझाही नंबर यावर्षी किंवा पुढच्या वर्षी याच्यामध्ये लागू शकतो. आणि विशेष म्हणजे टोटल जो खर्च आहे, मग एअर फेअर असेल, व्हिसा कॉस्ट असेल, एअरपोर्ट टॅक्सेस असतील, तेथील भोजन निवास व्यवस्था असेल किंवा 5 स्टार हॉटेल जे काही भाडं असेल, ट्रॅव्हलिंग कॉस्ट असेल आणि ट्रॅव्हलिंग इन्शुरन्स, टोटली जपान सरकार याच्यावरती खर्च करते. सर, हा जो आता आपण एक साकुरा नावाचा शब्द उच्चारलाय, हा काय जापनीज शब्द आहे का? साकुरा हे एक झाडाचं नाव आहे आणि त्याला जी फुलं येतात ती अतिशय मनमोहक आणि विलोभनीय असं ते दृश्य असतं. जसं आपल्याकडे आंब्याला मोहर येतो तशा पद्धतीने तिथं त्या झाडाला मोहर येतो आणि त्याची फुलं जी आहेत ती अतिशय पिंक कलरची आणि मन मोहन घेणारी ते फुलं असतात.
आणि जपान सरकारनं ह्या एवढ्या मोठ्या प्रोग्राम ह्याचं नाव का दिलं असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये आला अगदी असेल. बरोबर. तर ह्याला नाव देण्यामागचे एक कारण आहे, साकुराचं जे फुल आहे त्या फुलाला नॅशनल फ्लॉवर जपाननं घोषित केलेलं आहे, त्याला नॅशनल फ्लॉवरचा दर्जा मिळालेला आहे. आता साकुराला इंग्लिशमध्ये चेरी ब्लॉसम असंही म्हणतात. आता चेरी वेगळा आणि चेरी ब्लॉसम वेगळा, याच्यामध्ये एक डिफरन्स असा आहे, चेरीला फळ येतं परंतु साकुराला फळ येत नाही, ते फुलापर्यंतच मर्यादित आहे. बरोबर. तर 1966 साली हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये लव्ह इन टोकियो नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या संदर्भातून सुद्धा आता ही गप्पांची मैफल चालूच आहे इथे, एक आपण एक छान लव्ह इन टोकियो मधलं एक छान गाणं, खूप छान गीत आहे आणि माझ्या ते आवडीचं आहे. मला वाटतं हे गीत जॉय मुखर्जी आशा पार्क यांच्यावरती ते चित्रित झालेलं क्या बात आहे आहे. आणि विशेष म्हणजे साकुराचा मोहर आलेलं सीन त्याच्यामध्ये आहे आणि मला वाटतं गीताची बोल सायोनारा ओ सायोनारा असं काहीतरी आहे. वा वा, नक्की आपण हे गीत आपण ऐकूयात सर. आणि गप्पांची मैफल अशी चालू राहणार आहे. सर, या गीताच्या माध्यमातून आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांना टोकियोचे सफर सुद्धा आपण घडवून आणली बरं का. खरंच असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता मला ओंकार, जपानला तू कधी जाणार आहेस? मी जपानला 18 मेला जाणार आहे. सुट्ट्यामध्ये जी चांगली सफर आहे नाही का. शैक्षणिक सहल किती दिवसाची आहे? किती विद्यार्थी ओंकार बरोबर टोकियोमध्ये गगन भरारी घेणार आहे? आता याच्यामध्ये 2 गट केलेले आहेत. पहिला गट 18 मेला गगन भरारी घेतोय टोकियो जपानसाठी आणि दुसरा जो 25 विद्यार्थ्यांचा गट आहे तो साधारणतः 18 ऑक्टोबर रोजी जपानसाठी रवाना होणार आहे. पहिल्या बॅचचे 25 जे काही विद्यार्थी आहेत त्यांची पूर्ण जे काही क्रायटेरिया आहे जपान सरकारच्या जे काही नियम आहेत की टोकियोमध्ये पाऊल ठेवत असताना त्याला वयाची 15 वर्ष पूर्ण झालेली असावीत आणि तो किमान 10वी 11वी 12वी मध्ये शिकत असावा अकॅडमिक इयरला. ते जे काही निकष पात्र केलेले आहेत त्या विद्यार्थी यादी सध्या तयार आहे आणि ही पहिली बॅच 18 मेला टोकियो जपानला आपल्याकडून उड्डाण घेणार आहे. सर, आता तुम्ही तर स्वतः तुम्ही जाणार आहेतच त्या ओंकार बरोबर, तर तुमचा पासपोर्ट तर असेलच, पण हे सगळं ओंकार आता तुमच्या बरोबर येणार आहे तर मग त्याचं सुद्धा परदेशवारी म्हटली की पासपोर्ट काढणं आलंच. आणि हा ओंकार सुद्धा पासपोर्ट काढला आहे की नाही, त्याला त्या संदर्भात कशी काय मदत मिळाली?
आता ओमकारचा पासपोर्ट आम्ही रेडी केलेला आहे. तर ओमकारचं जे काही ऑनलाईन पासपोर्ट ऍप्लिकेशन होतं ते माझ्या मुलानं पृथ्वीराज म्हणून आहे, तो 8वी मध्ये शिकतोय. त्यानं ते पूर्ण ऑनलाईन ती प्रोसेस करून फॉर्म सबमिट केला. नंतर मी ओमकार आणि त्याचे वडील पोस्ट ऑफिस कार्यालयामध्ये आदरणीय खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रयत्नातून पासपोर्ट कार्यालय आपल्याकडे आलेलं आहे. आणि तिथून कागद व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन ते व्हेरीफाय केलं आणि नंतर ते ऍप्लिकेशन एसपी ऑफिसला फॉरवर्ड होतं. मी ते कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे पाहिलं जातं आणि एसपी ऑफिसहून मग ते ऍप्लिकेशन रिजनल पासपोर्ट कार्यालय आपलं पुण्याला, तिथे गेल्यानंतर पुढील 4 दिवसामध्ये त्याचं सगळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रिंट होऊन बाय स्पीड पोस्ट कुर्लामध्ये आम्हाला ते पासपोर्ट मिळाला. आणि यापुढे जाऊन मला असं सांगायला आनंद वाटतो की ह्या पासपोर्टचं वितरण आदरणीय शाहरुख सर शिक्षण विभागामध्ये त्यांच्या विक्रम शाहरुख सर त्यांच्या संकल्पनेतून आता महासंस्कृती कार्यक्रम आपला छत्रपती संभाजीराजे स्टेडियममध्ये पूर्ण झाला. त्या भव्य स्टेजवरती आदरणीय आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी माननीय दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांच्या शुभ हस्ते ओमकारला त्या पासपोर्टचं वितरण झालेलं आहे. तर सर आता फक्त जपानला तिथं जाऊन तो आपला जो मुख्य कार्यक्रम आहे इन्स्पायर्ड अवॉर्डच्या संदर्भातला, हाच कार्यक्रम करून परत वापस येणं एवढाच उद्देश आहे का? तिथं परत याची निवड पात्र जे विद्यार्थी आहेत यांना तिथं काय काय बघायला मिळणार आहे? खूप छान प्रश्न सर तुम्ही विचारलेला आहे. आता ही एज्युकेशन टूर आहे आणि जपान टेक्नॉलॉजीमध्ये टॉप 1ला आहे. बरोबर. मग ते आर्थिक दृष्ट्या असो किंवा टेक्निकली मेड इन जपानच्या बऱ्याचशा वस्तू आपण पूर्वीपासून ऐकतोय, वापरतोय. तर तिथली जी काही टेक्निक आहे ते ह्या मुलांना समजावं. सपोज बुलेट ट्रेन आहे, मॅग्नेटिक इंडक्शनवरती सध्या ती चालते, फ्रिक्शनलेस आहे, 500 ते 600 किलोमीटर पर आवर म्हणजे विमानाच्या वेगाने ती धावते. आपल्याकडे आता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून मुंबई अहमदाबाद आता ट्रॅक सुरू आहे, ते आपल्याकडे आता येते. तर ते पाठीमागे 1980 पासून जपान ती ट्रेन वापरते. तर त्या ट्रेनमध्ये बसण्याची संधी यांना मिळणार आहे. त्याचबरोबर जपानचे पंतप्रधान जे आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट होण्याची संधी हे आपल्या विद्यार्थ्यांना या साकोरे हायस्कूल प्रोग्रामच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही टॉप युनिव्हर्सिटी आहेत 5 विद्यापीठात, तिथं सुद्धा त्यांना जाण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर जापनीज कल्चर जे काय आहे, त्यांची संस्कृती, खानपान, त्यांची भाषा, हे सगळं त्यांना जवळून पाहता येणार आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जर सांगायचं झाला तर तिथील जे काही प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि जे काही वैज्ञानिक आहेत त्यांचे लेक्चर सुद्धा त्यांना तिथं अटेंड करण्याची संधी मिळणार आहे. सर, वर्तमानपत्रामध्ये मी आपल्या कुर्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बातमी वाचली. माननीय जिल्हाधिकारी मॅडम आपल्या शाळेमध्ये त्यांनी या संदर्भातून एक सदिच्छा भेट दिली. तर मॅडम आल्यानंतर शाळेतलं वातावरण आणि आजूबाजूचं गावातलं वातावरण कसं होतं? तिथला तुमचा एक विज्ञान शिक्षक म्हणून तुम्हाला कसा अनुभव? मॅडम पूर्वीपासूनच विज्ञान प्रिय आहेत. असे जे एक्स्ट्राऑर्डिनरी काम करणारे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप द्यावी असं त्यांना नेहमी वाटतं. ते मॅडम ती आमच्या शाळेची बातमी वाचलेली होती. तर पीएनच्या करवी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची शाळा आम्हाला व्हिजिट करायची आहे. तर मग मी मॅडमला म्हटलं तुमचं स्वागत आहे मॅडम, फक्त आम्हाला 2 दिवस वेळ द्या, कारण एवढा मोठा जिल्हाधिकारी लेवलचा माणूस आपल्या गावामध्ये येतोय. मग गावातल्या लोकांची चर्चा केली मी, मंडप वगैरे, भगवान यादव म्हणून गावातले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांच्याकडे मंडप कॉन्ट्रॅक्टरचं सगळं सामान आहे, त्यांनी आम्हाला मंडप फ्रीमध्ये दिला. सचिन कानडे म्हणून आमचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी त्यांच्याकडे ढोल ताशा पथक आहे, त्यांनी ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्हाला दिलं. आणि मॅडम गाडीतून उतरल्यापासून त्यांना वाजत गाजत आम्ही शाळेपर्यंत घेऊन गेलो. आणि इतकं ते आमचा आदर तिथं पाहून मॅडम भारावल्या. मॅडमने तिथं आम्हाला फक्त 25 मिनिटं वेळ देऊन ते गेवरायला पुढे प्रस्थान करणार होत्या, परंतु 1.5 तास तब्बल वेळ त्यांनी दिला. ग्रामस्थांची, आमच्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची त्यांनी हितगुज केली. आणि विशेष म्हणजे माझा, आता तुम्हाला सांगितलं मी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मला गेल्या वर्षी मिळालेली आहे. स्मार्ट हँड वॉश स्टेशन नावाचे एक इनोव्हेशन आहे. त्या इनोव्हेशनचं उद्घाटन आदरणीय मुधोळ मॅडम यांच्या हस्ते झालं. आणि मॅडमनी एका शब्दामध्ये सांगितले की सर, तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतकं मोटिवेट करताय, इन्स्पायर करताय, वेगवेगळे नवीन प्रयोग राबवताय, खरंच तुम्ही आमच्या कार्यालयाच्या कौतुकास पात्र आहात. आणि माझ्यासारख्या शिक्षकाला आणखी काय पाहिजे? जिल्ह्याचा जिल्हाधिकारी शाळेवरती येऊन जर माझा सन्मान करत असेल, माझे 6 विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सन्मानित केलं. अशा पद्धतीचं मोटिवेशन करणाऱ्या मला वाटतं बीडच्या इतिहासामधील पहिल्याच जिल्हाधिकारी आहेत आणि म्हणून त्या लाडके आहेत, लोकप्रिय आहेत असं मला वाटतं. मध्यंतरी ओंकार आणि तुम्ही दोघंही राष्ट्रपती भवनामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेला होता. तिथला अनुभव, प्रशस्तीपत्रक वगैरे, तुमचा सन्मान खूप छान पद्धतीने झाला होता, काय सांगता येईल? आता हा जो प्रोग्राम झाला 10 ते 13 एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रपती भवन येथे एक फेस्टिवल ऑफ इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप, थोडक्यात फाईन नावाचा एक हा कार्यक्रम होता. हा राष्ट्रपती भवनमध्ये 4 दिवस चालला. स्वतः राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनी हे आमचे सुपरस्टार विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांच्याशी इंटरॅक्ट त्यांनी केलं. स्वतः ओमकारचा चाकू जो आहे त्याच्यात सयानं कांदा स्लाइस करून सुद्धा त्यांनी पाहिला. म्हणजे बीड जिल्ह्याचा जे इनोव्हेशन आहे ते राष्ट्रपती
राष्ट्रपतींनी सुद्धा पाहिलेलं वा. आहे आणि सुरुवातीला मला सांगायला हे आवडेल. आणि ह्या फेस्टिवलमध्ये जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनमध्ये या एक्झिबिशनला व्हिजिट दिली आणि शेवटी या एक्झिबिशनमध्ये जे मार्गदर्शक शिक्षक होते आणि विद्यार्थी यांना अप्रिसिएशन सर्टिफिकेट DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देऊन सन्मानित करण्यात आलं. सर, विद्यार्थ्यांमध्ये नॅशनल इन्स्पायर्ड अवॉर्ड सारखी वेगवेगळ्या स्कीम आहेत गव्हर्नमेंटच्या आणि मुलं त्याचा फायदा घेतात. आता माहिती आणि तंत्रज्ञान विभाग मंत्रालय जे भारत सरकारचं आहे, या भारत सरकारच्या विभागाच्या अंतर्गत IISF ही जी एक नवीन वेगळी योजना आहे, ही योजना सुद्धा या मुलांच्या संदर्भातून खूप महत्वपूर्ण काम करते. सर, त्याची एक सविस्तर थोडक्यात माहिती कसं सांगता येईल? IISF हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक सेपरेट कार्यक्रम आहे. याच्यामध्ये याचा लॉंग फॉर्म आपण पाहिला, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून माझी निवड झाली होती आणि या फेस्टिवल फरीदाबाद हरियाणा RCB कॅम्पस आहे त्या ठिकाणी जवळजवळ 44 एकरावरती हा प्रोग्राम झाला. 23 देशातील प्रतिनिधी, शिक्षक आणि संशोधक त्या ठिकाणी उपस्थित होते. वेगवेगळे स्टार्टअप असतील, कंपनी असतील आणि शिक्षकासाठी एक नॅशनल वर्कशॉपचं सुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये सर ड्रोन असेल, ड्रोनचं प्रशिक्षण असेल किंवा टॉय मेकिंग असेल, पॅराग्लायडिंग असेल, असे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांनी या फेस्टिवलला त्या ठिकाणी भेट दिली. आणि या IISFचं मुख्य आकर्षण होतं ते चांद्रयान 3चे पूर्ण नियोजन करणारे आपले इस्रोचे डॉक्टर S. सोमनाथ सर. आणि S. सोमनाथ सरांची दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ग्रँड एंट्री झाली आणि त्यांना पाहिल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित झाला. त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्याची, चर्चा करण्याची, त्यांच्याशी फोटो सेशन करण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि खरं तर हे IISFचं यश आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क काम करत असतात तेव्हा जगही त्याचं दखल घेत असतं, कौतुक करत असतं, पाठीवर कौतुकाची थाप मारत असतं. असे आपल्याला अनेक अनुभव या निमित्तानं आपल्या पाठीशी आहेतच. काय सांगता येईल याबद्दल? खूप छान प्रश्न सर विचारलेला आहे. ज्यावेळी आपण चाकोरीने चालतो त्यावेळी जग तुम्हाला फारसं डोक्यावर घेत नसतं. ज्यावेळी तुम्ही वेगळी वाट करता, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करता, त्यावेळी निश्चितच पुरस्कार, सन्मान तुमच्या वाट्याला येत असतात. आतापर्यंत मला अनेक पुरस्कार राष्ट्रीय लेवलपर्यंत आणि वेगवेगळ्या व्यक्तीकडून मी सन्मानित झालेलो आहे. 2014 मध्ये शारदा प्रतिष्ठान गेवराईचा मला नामांकित पुरस्कार मिळाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे आपले जे काही सेवाभावी संस्था आहेत याच्यामध्ये रोटरी क्लब असेल, रोटरी मिडटाउन बीड असेल, यांनी सुद्धा मला नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित केलेला आहे. त्याचबरोबर मैत्र फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मला भेटलेला आहे. 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाचा बेस्ट टीचिंग एड्स अवॉर्ड, शैक्षणिक साहित्य निर्मितीचा फर्स्ट प्राइज, प्रथम पुरस्कार मला मिळालेला आहे. आणि कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी तत्कालीन शिक्षण मंत्री डॉक्टर राजेंद्र दर्डा आणि राज्यमंत्री फौजिया खान आणि कुलगुरू KP गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तो मी स्वीकारला. गत वर्षी विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मला राज्य विज्ञान संस्था रविनगर नागपूरने सुद्धा सन्मानित केलेला आहे. तसेच आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रीतमताई मुंडे मॅडमने सुद्धा माझ्या ह्या कार्याची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मला सन्मानित केलं. त्याचबरोबर मी आताच तुम्हाला सांगितलं की जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांनी